मला वाटतं पहिल्यांदाच पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय. बहुतेक करून आपण कार्यक्रमाला येत असता माझ्या, पण आज एक विशेष ही गोष्ट आहे आणि म्हणजे ही जबाबदारी तुमच्याकडे आहे. गाण्याचं पोर्शन तर मी केलेलं आहे, पण ही तुमची जबाबदारी आहे लोकांपर्यंत पोचवायचं आणि अवेअरनेस त्याची जनरेट करायचं. आपण बघतो की तुमच्याही लक्षात आलं असेल की आपण बाहेरच्या देशामधल्या पोपला जास्त ओळखतो नाही की आदि शंकराचार्यांना. तर मला असं वाटतं की ते आपले सर्वात प्रथम धर्मगुरू आहेत आणि मोस्ट नॉन कॉन्ट्रोवर्शियल. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी हे सर्व लिहिलं होतं त्यावेळेला देखील आजच्यासारखीच परिस्थिती होती, ज्या वेळेला त्यांनी सर्व सनातनीयांना एकत्र आणण्यासाठी, ती एकत्र एवढ्यासाठी आणायचं कारण ती स्ट्रेंथ बनते. कुठलीही कोणीही जर का एका आयडियाची जे लोक एकत्र येतात ती स्ट्रेंथ बनते. त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते आपले सर्वप्रथम धर्मगुरू आहेत. तर आपल्या सर्वांना तर माहिती असायलाच पाहिजे, आपल्या वयाच्या लोकांना माहिती असायला पाहिजे, पण आपली फ्युचर जी जनरेशन आहे त्यात बरेच वेळा मी बघते की आपण स्पेशली हिंदूमध्ये आपण आपले खूप देव आहेत. म्हणजे जे वैष्णव आहेत तर ते शैवायनं नाही मानत किंवा शैवायत आहे ते शाक्तनं नाही मानत. तर लहान मुलं जी आहेत, आता आपल्यापर्यंत जनरेशन अशी होती की हे का कसं करतात माहीत नाही, आईनी सांगितलेलं किंवा सासूने सांगितलेलं. पण आपण ज्या वेळेला मुलं आपल्याला विचारतात की ह्याची पूजा करायची की ह्यांची पूजा करायची की ह्यांची का नाही करायची, आपल्याकडे मिळतात खूप कन्फ्युजन आहे. तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती आहे तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम एक्झाम्पल आहे की आदि शंकराचार्य, मोस्ट नॉन कॉन्ट्रोवर्शियल. आणि त्यांनी इतकं सरळ सोपं त्यांनी सनातन धर्म त्यांनी शिकवला आणि ते एकमेव असे धर्मगुरू आहेत ज्यांनी आपल्याला अद्वैत पण शिकवलं आणि म्हणजे द्वैत भाव नसतो, आणि ॲट द सेम टाइम त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेचं पण तितकंच महत्त्व शिकवलं. त्यांनी खूप सुंदर बॅलन्स त्याचा साधलेला आहे. सौंदर्यलहरी विशेष करून मी निवडलेलं आहे कारण मी बघितलेलं की ह्याचा थेरपेटिकली आपल्या माइंडवर त्याचा खूप असर होतो, खूप प्रभावी आहे. आणि ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. ज्या वेळेला वेदांत भारतीचे शंकर भारती स्वामीजी जे आहेत तर त्यांनी ज्या वेळेला हा उपक्रम घेतला आणि बनारसमधल्या 10,000 स्टुडंट्सना त्यांचे रेग्युलरली क्लासेस घेऊन मग एका जागी त्यांना बोलवून मग त्यांनी ह्याचं एकदा पठण करून घेतलं. तर मी होते त्यावेळेला. तर त्यांनी मला तर आम्ही त्यांना विचारलं त्या मुलांना की ज्या वेळेला तुम्ही सौंदर्यलहरी करायला लागल्यानंतर त्याच्यानंतर आणि आधीच्यामध्ये तुम्हाला काय फरक पडला. ते म्हणाले की छोटी छोटी मुलं होती आणि त्यांनी सांगितलं की हे करायच्या आधी आम्हाला स्कूलला जायला अगदी आवडायचं नाही, अभ्यास करायला आवडायचं नाही, पण हळूहळू जसं जसं आम्ही हे करत गेलो तसं तसं आमच्या मनामध्ये असं वाटतं की अरे उद्या स्कूलला आपल्याला जायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पॉझिटिव्हिटी येते, डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येते. आणि जेव्हा आपण त्यांना म्हणतो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे दिवसभर देव 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 करायचं असं त्याचा अर्थ नाही आहे. बेसिकली आजची रिक्वायरमेंट स्पिरिच्युअलिटीची ही आहे की मनामध्ये स्थैर्य यायला पाहिजे. स्थिरता आली की पॉझिटिव्हिटी येते. पॉझिटिव्हिटी आल्यानंतर मग तुम्ही जे काम करता ते सक्सेसफुल होतं. काही ठिकाणी सक्सेसफुल जरी नाही झालं, जरी अपयश जरी आलं, निगेटिव्ह आली, तरी पण ते हँडल करण्याची तुमच्यामध्ये शक्ती येते. तर आज जितके केसेस आपण बघतो की मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत, त्यांच्यावरती इतकं त्यांना मेंटल प्रेशर इतकं आहे की नाही आम्हाला इतकं सक्सेसफुल व्हायचं आहे, आम्हाला इतकेच मार्क मिळायला पाहिजे. लाईफ इज नॉट अबाउट मार्क्स, लाईफ इज ओनली अबाउट हँडलिंग एव्हरीथिंग प्रॉपरली. ओके, तर आपल्याकडनं ही गोष्ट आपण करू शकतो.
सेकंडली ह्याच्यामधल्या एक विशेष गोष्ट आहे जी खूप लोकांना माहिती नाही आहे. ह्याच्यातला प्रत्येक जो श्लोक आहे ओके तो अमुक एका कारणासाठी म्हणून आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉस्पेरिटी पाहिजे, तर तुम्हाला चांगली तब्येत पाहिजे, कोणाला समजा मूल होत नाहीये, कोणाचं लग्न होत नाही, प्रत्येकासाठी ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे. आणि त्या श्लोकाचं विशेष म्हणजे तुमच्या खास करून मी स्वतः घेणार आहे, ते पुण्याच्या तुमच्या गजानन बुक डेपो, कुठला बुक डेपो कुठला आहे तो, गजानन बुक डेपो, तिथे पुस्तक मिळतं. ते हे साऊथला मिळत नाही. ह्याच्यामध्ये किंवा प्रत्येक श्लोका बरोबर म्हणजे त्या श्लोकाचं त्यांनी एक यंत्र केलेलं आहे. प्रत्येक श्लोकाचं एक पर्टिक्युलर यंत्र आहे आणि त्याला अमुक इतक्या वेळेला त्याच्यावरती अभिषेक किंवा अर्चन केल्यानंतर ते सिद्ध होतं. तर तुम्ही इमॅजिन करा की 100 यंत्र म्हणजे त्याच्यामध्ये जो मनुष्य ह्या पृथ्वीवर येतो त्याला ज्या ज्या गोष्टीच्या इच्छा किंवा गरजा लागू शकतात त्या सगळ्याची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये पूर्ती आहे. ते किती पॉवरफुल असेल ते, असं ते सौंदर्य लहरी आहे. तर आमचा उपक्रम हा आहे आणि तुम्ही आता बघितलं असेल तर आम्ही सरळ गात गेलो, पण अजून एक ह्याचं वर्जन आहे आणि त्याच्यासाठी मी दगडूशेठ महेश भाऊंना मी सांगितलेलं आहे की प्रत्येक फ्रेज आहे तर त्याची रिपिटेशन आहे. ओके म्हणजे शिव